तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये। काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे। काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे। आधीच ओबीसी नेत्यांकडून सुद्धा उमेदवारी घोषित होणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट आकाश मोरे हे बारामतीतून काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाहीये। राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडणूक व्हावी असं आवाहन केलं होतं। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील जी जोडलेले आहेत। हेमलता जी, तुमच्या पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं होतं, मात्र काँग्रेसनं ऐकलं नाहीये, काय म्हणाला? अतिशय दुर्दैवी असा हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे। राजकारणामध्ये काही संकेत असतात, विशेषतः जेव्हा आपण अजितदादांच्या मृत्यूची पार्श्वभूमी बघतो आणि त्यांचं कार्य बघतो आणि जी काँग्रेसची विचारधारा, पुरोगामी विचारधारा पुढे नेणारा एकमेव असा तो नेता खरं तर होता। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं काम बघता, सुनेत्रावांचं काम बघता, काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी किंवा कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी केली नाही पाहिजे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती। परंतु काँग्रेसने हा अतिशय दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे। मला माहित नाही की मतं खाण्यासाठी किंवा कोणतं राजकारण काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसला अपेक्षित आहे, पण हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे एवढं म्हणता येईल। ठीक आहे हेमलताजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सुद्धा जोडलेले आहेत। सूरजजी, तुमच्या पक्षाकडून सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनील तटकरे यांचे खास करून प्रयत्न सुरू होते, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाहीये। काँग्रेसनं उमेदवार दिलाय। एक तरी आमचे प्रयत्न चालू होते, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे आहे। त्याच्यामध्ये या अशा अकाली निधनामध्ये जर एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचं अकाली निधन झालं तर त्याच्या कुटुंबातून बिनविरोध काढण्याची परंपरा ही महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे। खरं तर काँग्रेस त्या परंपरेला आतापर्यंत जपलेलं आहे, परंतु हल्लीची काँग्रेस बदलली की काय असा प्रश्न आमच्यासारख्याला पडलेला आहे। पण मला वाटतंय की अजूनही काँग्रेस मला करेल। जर ते नाही विचार केले तर आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत लढण्यासाठी आणि लोकशाहीमध्ये प्रयत्न करणं आपलं काम आहे। जर कोणी लढणार असेल तर त्याला बारामतीकर मताच्या रूपाने उत्तर देतील। जी, मात्र आधीच ओबीसी नेते आक्रमक आहेत। लक्ष्मण हाके यांनी या बारामतीमध्ये उमेदवार देऊ असं म्हटलेलं आहे। तर त्या पार्श्वभूमीवर जर काँग्रेसनं उमेदवार दिला तर धनगर समाजाचं विभाजन होईल असं नाही वाटत? नाहीये, अजितदादांनी जे राजकारण केलेलं ते सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याचं केलेलं आहे। कधीही जातीचं पातीचं राजकारण दादांनी केलेलं नाही। आज अजितदादा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दर मत निवडणुकीला स्वतःचं रेकॉर्ड मोडत निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळं या ठिकाणी बारामतीकरांनी म्हणजे तो कुठल्याही समाजात जरी असला तर विकासाला मत देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आज अजितदादाला मतरूपी श्रद्धांजली हे बारामतीकर या निवडणुकीमध्ये वाहतील आणि दादांचं रेकॉर्ड सुद्धा या निवडणुकीमध्ये मोडलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे। ठीक आहे, धन्यवाद सूरजजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाणजी जोडलेले आहेत। अजितजी, काँग्रेसकडून बारामतीमध्ये उमेदवार दिलेला आहे। राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आवाहन केलं होतं सर्व पक्षीयांना, मात्र काँग्रेसनं ऐकलं नाहीये। आम्ही आता काँग्रेसच्या उमेदवारासोबत बोलत होतो, त्यांनी सोलापूरची एक दोन उदाहरणं देऊन भाजपावरच टीका केली की भाजपानं ही परंपरा जपली नाहीये, निधनानंतर तिथली निवडणूक बिनविरोध व्हावी ही। नाही, असं अजिबात नाहीये। एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती। महाराष्ट्राच्या जनतेनं अजितदादांवरती निश्चित प्रेम केलं आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सगळ्यांची इच्छा होती आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की सुनेत्रा वहिनी या बिनविरोध निवडून गेल्या पाहिजे। परंतु काँग्रेसची काय मानसिकता आहे हे या सगळ्यामधलं स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे। काहीही झालं तरी राजकारण झालं पाहिजे आणि निवडणूक झाली तरी काय होणार आहे? निवडणूक झाली तरी या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी या प्रचंड भरघोस मतांनी निवडून येतील। महायुती अतिशय ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहे। परंतु काही गोष्टी या राजकारणामध्ये संकेताकरता करायच्या असतात। भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला अशा दुःखद घटना घडल्या। आपण आठवा की अनेक पोटनिवडणुकांमध्ये ही परंपरा जपलेली आहे, पण काँग्रेसनं ही परंपरा आज न जपताना
मला असं वाटतं आदरणीय अजितदादांच्या स्मृतींचा एक प्रकारे अपमान केलेला आहे. आता काँग्रेसच्या बरोबर जे दादांचे स्वतःला रक्ताचे नातेवाईक म्हणून घेतात आणि दादांच्या मृत्यूचं प्रचंड दुःख झालेलं आहे असं दाखवून अंतर्गत कौटुंबिक राजकारणाचा सुद्धा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्या लोकांचं राजकारण हे किती स्वकेंद्रित आहे आणि कामाचा माणूस अशी दादांची ओळख होती. इतकी वर्ष आज जरी महायुतीमध्ये अजितदादा असले तरी काँग्रेसने लक्षात घेतलं पाहिजे की दीर्घकाळ अजितदादांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षामधल्या अनेकांशी त्यांचे अतिशय सौहार्दाचे संबंध होते. पण या सगळ्यातनं काँग्रेसनं आपण फक्त आणि फक्त कशा पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण करतो हे यातनं दाखवून दिलेलं आहे. आणि काँग्रेसच्या सोबत आज शरद पवार, रोहित पवार आणि इतर जी मंडळी आहेत त्यांनी अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला आता उत्तर दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जी, मात्र अजितजी या आधीच काँग्रेसच्या आधी तर ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध होणारच नाही, आम्ही उमेदवार देणार. त्यांच्याबद्दल काय बोलाल? बघा, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे काहीच नाहीये म्हणून लक्ष वेधून घेणारे अनेक जोकर आहेत, अनेक लोक आहेत की जे बोलायचं म्हणून बोलतात आणि त्यांना रोज माध्यमामध्ये राहायचं असतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की माध्यमांनी सुद्धा या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये कोणाला सिरियसली घ्यायचे आपल्या लक्षात आलं पाहिजे. लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून राजकारण करत होते, मला असं वाटतं आमचे जे ते स्वतःला ज्या ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेतात, आमच्या ओबीसी बांधवांनी सुद्धा त्यांचं नेतृत्व अनेक वेळा नाकारलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एकीकडे बारामतीची निवडणूक सुनेत्राबाईंनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती आणि त्या सगळ्यांमध्ये कुठं तुम्ही या छोट्या माणसाचं नाव घेता? ठीक आहे, सुद्धा नाहीये. जी, अजितजी धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.